हा मी स्वतः जवळनं अनुभवलाय। मी एक त्यांची जी सवय आहे ती कदाचित कोणी अनुभवली नसेल, पण पवार साहेबांशी बोलताना अध्यक्ष महोदय ते कधीच डोळ्यात डोळे नाही घालायचे। पवार साहेबांशी बोलताना ते एकीकडे बघायचे आणि पवार साहेब दुसरीकडे बघायचे। मला 2 मिनिटं अधिकचे लागतील आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय म्हणून मी सांगत होतो की सिनियरिटीला तुम्ही स्कोप द्या। अध्यक्ष महोदय त्यांचे आणि साहेबांचं एक वेगळंच नातं होतं। ते नातं कदाचित महाराष्ट्राला कळणारही नाही, पण प्रचंड आत्मीयता आणि प्रचंड प्रेम असलेलं त्यांचं काकांबद्दलचा स्वभाव होता आणि हे सगळं मी जवळनं अनुभवलंय, जवळनं बघितलेलं आहे। अध्यक्ष महोदय, मला जाताना फक्त एवढंच सांगायचं आहे। अध्यक्ष महोदय, मी आता 2 दिवसापूर्वी मला एक व्हिडिओ आला आणि त्याच्यात मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ देण्याची गोष्ट निघाली आणि त्यांना एका जाहीर कार्यक्रमात झी टीव्हीचा कुठला तरी कार्यक्रम असतो, हवा योद्धा किंवा कुठला तरी कार्यक्रम होता, त्याच्यात विचारलं की दादा तिळगुळ द्यायचा आहे तर तो तिळगुळ तुम्ही कोणाला द्याल? तर त्यांनी मिश्किलपणाने उत्तर दिलं, माझं नाव नाही घेतलं, मला हे तिळगुळ ठाण्याला पाठवा। दादा आज तुम्ही नाही, खरं तर मनात कधीच असं नव्हतं की काही वाईट बोलावं, पण काही प्रसंग असे आले ज्याच्यात काही भूमिका तुम्ही घेतल्या, काही भूमिका मी घेतल्या, पण त्या कधीच व्यक्तिगत नव्हत्या, त्या एका विचारधारातनं आलेल्या होत्या, त्या एका भूमिकेतनं आलेल्या होत्या। तुमचं मन दुखवावं आणि तुमचं मन दुःखी झालं असेल तर तो काळ तसा होता, ती वेळ तशी होती, पण तुमच्या त्याच तिळगुळ ठाण्याला पाठवा हे जेव्हा मी ऐकलं, जर तुमच्या मनाला कुठली गोष्ट वाईट वाटली असेल तर दादा आज मरणानंतर तुम्ही मला माफ करू शकणार नाही, पण एक माणुसकीच्या नात्याने एक माझ्या मनातल्या भावना जाहीररित्या महाराष्ट्रासमोर व्यक्त करत असताना मी एवढंच म्हणेन, दादा माफ करा, चुकलं असेल, बोलण्याच्या नादात मीही काही वेगळं बोलून गेलो असेल, पण तुमचं हे